दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी उपस्थिती दर्शवताना पाहायला मिळत आहे. जंतर मंतर येथे चर्चा ही सरकार करणार का या संदर्भातला मुद्दा सध्या गाजताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत सीजेपीचे शिष्टमंडळ असेल किंवा सरकारचं शिष्टमंडळ असेल यांच्यामध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा होणार का हा आजचा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि या पार्श्वभूमीवरती महत्वाचं आहे ते म्हणजे या संदर्भामध्ये जो लाठीचार्ज विद्यार्थ्यांवरती झाला, जे आंदोलन जंतर मंतर येथे झालं आणि ज्या आंदोलनादरम्यान जे विद्यार्थी तरुण मंडळी आणि कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक जे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्यावरती जो लाठीचार्ज झाला त्या संदर्भामधली याचिका आणि त्याच्या विरोधातली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होणार का अशी सुद्धा चर्चा होती. मात्र आता ही याचिका दाखल करून घेण्यासंदर्भातच आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत जे आहेत त्यांनी नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं ते काय म्हणालेत, कारण या संदर्भातला संपूर्ण संदर्भ, कारण गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी मागणी करत आहेत की आंदोलक आणि जे सरकार आहे त्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली पाहिजे. चर्चेमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याच्यावरती मार्ग निघाला पाहिजे. मात्र धर्मेंद्र प्रधान असतील जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या राजीनाम्यांची सुद्धा मागणी होताना पाहायला मिळते. मात्र त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये आणि आंदोलन जे आहे ते सातत्यानं सुरू आहे. राज्यभरातील देशभरातील असतील जे विरोधक आहेत ते त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवत आहेत आणि जे आंदोलक विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेत, तरुण मंडळी बसलेत, त्यांच्या समर्थनार्थ त्यांना पाठिंबा देताना सुद्धा पाहायला मिळते. मात्र आज जो सध्या दिवसेंदिवस प्रत्येक अपडेट त्या ठिकाणी घडत आहे आणि आजची अपडेट जर पाहायला गेली तर या सर्वोच्च न्यायालयातून समोर येताना पाहायला मिळते जी याचिका होती या लाठीचार्जच्या विरोधामध्ये जी याचिका दाखल करणार होते, मात्र ती याचिका दाखल करण्यास सीजीआय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत जे त्यांनी नकार दिल्याचं पाहायला मिळतं. नेमकं ते काय म्हणाले ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. दिल्लीत आंदोलनादरम्यान आंदोलकांना सुरक्षा दलांकडून मारहाण झाल्याच्या आरोपात संबंधित याचिका दाखल करून घेण्यास भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिला असल्याचं वृत्त लाईव्ह दिल्याचं पाहायला मिळतं. दिल्ली येथील जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर हल्ला केला असं व्हिडिओ समोर आले. या संदर्भात तातडीनं याचिका दाखल करून घ्यावी याची विनंती याचिकाकर्त्यांकडून केली जाते आणि त्या संदर्भात याचिका दाखल करून घेण्याची मागणी सुद्धा केली जाते. मात्र त्यावर उत्तर देताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आमचा वेळ वाया घालवू नका आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका असं उत्तर जे आहे ते त्यांनी दिलं आणि त्यामुळं कुठेतरी संतापाची लाट ही पुन्हा एकदा उसळल्याचं पाहायला मिळतं आहे. या सगळ्यावरून अभिजित दुबके त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती एक्स प्लॅटफॉर्मवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी पोस्ट जी आहे ती शेअर केली आहे आणि ज्याच्यामध्ये जे लाईव्ह लॉवरून वृत्त समोर आले त्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. विद्यार्थी नीट परीक्षा योग्य पद्धतीनं घेण्याची मागणी करत आहेत, तसंच राष्ट्रीय परीक्षा संस्थेत म्हणजेच NTA सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. त्यावर त्यांचं बोलणं मध्येच थांबवत सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले या संदर्भामध्ये याचिका जी आहे ती दाखल करण्यास त्यांनी नकार दिल्याचं पाहायला मिळतंय. वकिलांनी सांगितलं तीव्र पोलीस कारवाईचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत. त्यावर सरन्यायाधीश म्हणतात की आम्हाला व्हिडिओमध्ये रस नाही, ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. याआधी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयानं ही अशाच प्रकारच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला होता. न्यायालयाला यात ओढू नका असं सुद्धा न्यायालयानं म्हटलं होतं. दरम्यान या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थी तरुण मंडळींचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज त्याच्या निषेधार्थ खरं तर राज्यभरामध्ये देशभरामध्ये त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात. मात्र आता या विरोधातली याचिका दाखल करून घेण्यास सरन्यायाधीशांचा नकार जो प्रकारे समोर येते, त्यामुळे आता याची दखल एकंदरीत सरकारकडून न्यायालयाकडून नेमकी कोणाकडून घेतली जाणार हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. मात्र महत्वाचं ते म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये सरकारचं शिष्टमंडळ आणि कॉक्रोच जनता पार्टी अभिजित दिपके हे जे काही आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे त्या आंदोलनातील शिष्टमंडळ यांची चर्चा होऊन काय मार्ग निघतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.